वर्षभराचा पगार न मिळाल्यानं हतबल नोकरानं स्वतःला पेटवलं। नांदेडमधील थरार सीसीटीव्हीत कैद। नाशिकमधल्या वाढीवरे गावाजवळ मानवी कवटी आणि हाडांचा सांगाडा आढळल्यानं खळबळ। वाढीवरे पोलिसांनी कवटी आणि हाडं ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठवली। पुढील तपास सुरू। विविध मागण्यांसाठी राज्यातल्या 20 कंपन्यांचे 83,000 कर्मचारी संपावर। 7 जानेवारीपासून 72 तास काम बंद आंदोलन। मोबाईलवर येणाऱ्या मिस कॉल्समुळे बँक खातं होतंय रिकामं। मुंबईतील व्यापाऱ्याला कोट्यवधींचा गंडा। युतीसाठी भाजपची नरमाईची भूमिका। शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चेस भाजप नेतृत्व तयार। जानेवारी अखेरपर्यंत पाहणार वाट। नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेला फायदा। प्रत्यक्ष कर आणि जीडीपीचं गुणोत्तर वाढून 5.98% गेल्या 10 वर्षातला विक्रम। ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सबरीमला मंदिरात 2 महिलांनी प्रवेश केल्यानं वातावरण तापलं। हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शनं, तर केरळमध्ये कडकडीत बंद। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 187वी जयंती त्यांच्या मूळ गावी उत्साहात साजरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं नायगाव इथल्या त्यांच्या स्मारकाचं दर्शन।